आता पाहूया राज्याला अवकाळीचा फटका कसा बसलेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका। रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या गहू पिकाचं मोठं नुकसान। शासनाने पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा, 5 जनावरं दगावली। तर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर। शेतीत काम करायला मजूर मिळत नसल्याने सालगड्याचे भाव चांगलेच वाढले। नांदेडच्या बारडमध्ये 1,31,000 3 क्विंटल ज्वारी आणि 3 क्विंटल गहू असा जवळपास 1.5 लाखांचा सालगड्याचे दर। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस, आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलं। शेतकरी आर्थिक संकटात सापडले। सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका। पडसाळी गावातील शेतकऱ्यांच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी। जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या पिंपळी पाटीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्याने शेतकरी संकटात। धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात। जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्याने कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन। बागायतदार वर्ग अडचणीत, लहरी हवामानाचा फटका, आंबा पिकाला बसल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचं नुकसान।